हॅलो स्टुडंट्स, वेलकम टू द न्यू सेशन. या सेशनमध्ये आपण बघणार आहोत की डिस्प्ले ॲड्स आपल्या गुगल ॲड्स या सॉफ्टवेअरवरती आपण कसे बनवणार आहोत आणि ते कसे दिसणार आहेत. तर आपण ह्या सगळ्या गोष्टी बघायला चालूच करणार आहोत. त्याच्या आधी आपल्या नेहमीचं रुटीन फॉलो करूयात. गुरुमंत्र म्हणूया. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुदेवो महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. सो लेट अस स्टार्ट. चला स्टुडंट स्टार्ट करूया. सगळ्यात पहिले तर आपण इथं पाहिलं पाहिजे की गुगल ॲड्सचं जे माझ्याकडे डॅशबोर्ड दिसतोय, त्या डॅशबोर्डमध्ये लेफ्ट हँड साईडला इथे क्रिएट नावाचं एक बटन आहे. ह्याच्या थ्रू मी नवीन नवीन कॅम्पेन क्रिएट करू शकतो. आता हे कॅम्पेन म्हणजे काय आहे, लोक ह्याला भरपूर डिफाईन करत बसतात, हे ते असं तसं. काही एवढं लक्षात ठेवायची गरज नाहीये. एक मार्केटिंग कॅम्पेन बनवणं म्हणजेच एक मार्केटिंग स्ट्रॅटेजी बनवणं इतकंच. कॅडबरी हे एक ब्रँड आहे ज्याला त्यांचे वेगवेगळे प्रोडक्ट्स विकायचे आहेत. 5 स्टार आहे, कॅडबरी डेअरी मिल्क आहे, कॅडबरीचं बॉर्नव्हिटा आहे. तर 3 वेगवेगळे कॅम्पेन्स बनवावे लागतील त्यांना. 5 स्टार बनवण्यासाठी वेगळी ॲडव्हर्टाइजमेंट आहे, वेगळ्या ठिकाणी दाखवणार आहेत, वेगळ्या पद्धतीनं दाखवणार आहेत, वेगळ्या लोकांना टार्गेट करणार आहेत. म्हणून त्याला एक कॅम्पेन असं म्हणायचं. तसंच बॉर्नव्हिटा विकायचा आहे तर लहान लोकांना, लहान मुलांना, टीनेजर्सला दाखवायचं आहे. त्याचे प्लेसमेंट कुठं करायचे ते पण बघायचं आहे. बॉर्नव्हिटा फॉर एक्झाम्पल नॉर्थ साईडला विकल्या जात नाही जास्त, साऊथला विकला जातो, किंवा साऊथला विकला जात नाही, नॉर्थला विकला जातो, असं ऑब्झर्वेशन. तर ते त्या हिशोबाने तुमच्या प्रॉडक्टच्या नीडनुसार ते लोक दाखवतात. करेक्ट. एकाच कंपनीमध्ये वेगवेगळे प्रोडक्ट्स आहेत, तर प्रत्येक प्रोडक्टला वेगवेगळा कॅम्पेन असतो. तर कॅम्पेन म्हणजेच काय, वेगवेगळा प्लॅन ऑफ ऍक्शन किंवा वेगवेगळी मार्केटिंग स्ट्रॅटेजी इतकं. कधी कधी असंही होतं की फॉर एक्झाम्पल मला बॉर्नव्हिटा विकायचा आहे, पण मी वेगवेगळ्या 2 ऍडव्हर्टाइजमेंट बनवल्या. तर त्या पण 2 वेगवेगळे कॅम्पेन्स असू शकतात. विकायचा एकच प्रोडक्ट आहे बॉर्नव्हिटा, पण 2 वेगवेगळे ऍड आहेत. एका ऍडमध्ये लहान मुलगा आहे, एका ऍडमध्ये लहान मुलगी आहे. ठीक आहे. किंवा हॉर्लेक्सचं पाहता तुम्ही की एक हॉर्लेक्स येतं, एक वुमेन्स हॉर्लेक्स येतं. करेक्ट. तर त्या कंपनीला 2 वेगवेगळे कॅम्पेन्स बनवावे लागतात, 2 वेगवेगळे स्ट्रॅटेजी बनवावे लागतात. प्रोडक्ट एकच आहे. ठीक आहे, हॉर्लेक्स. पण त्याच्यामध्येच त्यांनी कॅटेगरायझेशन केलं की मेन्स हॉर्लेक्स वेगळं आहे, वुमेन्स वेगळं आहे. ठीक आहे. कधी इथं तरी असं असू शकतं की प्रॉडक्टच वेगळा आहे सर. मेनचं हॉर्लिक्स जनरलाइज हॉर्लिक्स एक वेगळा आहे आणि वुमेन हॉर्लिक्स वेगळा आहे. कधी कधी कसं आहे की 5 स्टारची एखादी ऍडव्हर्टाइजमेंट आहे जी लिफ्टमध्ये दाखवल्या जाते, 5 स्टारची एखादी ऍडव्हर्टाइजमेंट गार्डनमध्ये दाखवल्या जाते. तर दिस कॅन ऑल्सो बी अ डिफरंट कॅम्पेन. हे वेगवेगळे कॅम्पेन असू शकतात. किंवा 5 स्टारनी 2023 मध्ये जी ऍड दाखवली आहे, तशीच एक ऍडव्हर्टाइजमेंट 2024च्या सुरुवातीला दाखवली. आता वेगळ्या पद्धतीने, नवीन पद्धतीने जून जुलैमध्ये दाखवल्या जाते 2024च्या. नंतर 2025 मध्ये पण एक नवीन ऍडव्हर्टाइजमेंट येईल. म्हणजे काय होतंय, एक कंपनी वेगवेगळ्या टाइम ड्युरेशन नंतर वेगवेगळे कॅम्पेन्स लॉन्च करते. तर ह्याचा अर्थ असतो कॅम्पेन्स. ठीक आहे. आणि बाकीच्या गोष्टी आपण हळूहळू शिकत राहणार आहोत. हे बाकीच्या गोष्टीचं आत्ता तरी काम नाहीये आपल्याला. ठीक आहे. सो लेट अस सेट अप आवर फर्स्ट कॅम्पेन. यू विल क्लिक हिअर. ठीक आहे. आपण काय करणार आहोत, आपलं कॅम्पेनचं इथं सेटअप करण्यासाठी क्लिक करणार आहोत की आपल्याला कॅम्पेन क्रिएट करायचं आहे. आपलं कॅम्पेनचं बिझनेसचं नाव पहिले एंटर करायचं आहे. बिझनेसचं नाव इथे मी टाकतोय की फलसिद्धा फर्निचर्स मुंबई. ठीक आहे. फलसिद्धा फर्निचर्स मुंबई. वेबसाईट आहे का आपल्याकडे? नाहीये. समथिंग एल्स. ठीक आहे. माझ्याकडे वेबसाईट नाहीये, मला समथिंग एल्स वर क्लिक करावं लागेल आता सध्या. ठीक आहे. मी क्लिक केल्याच्या नंतर माझ्याकडे वेगवेगळे ऑप्शन्स येत आहेत तिथे. ठीक आहे. एक माझ्याकडे ऑप्शन आहे की मी ऑब्जेक्टिव्ह माझा काय सिलेक्ट करावा. ह्याचे बेसिकली मला सिलेक्शन्स करायचे आहेत. सेल्स, लीड्स, वेब ट्रॅफिक, ॲप प्रमोशन, अवेअरनेस, लोकल शॉप व्हिजिट्स की विदाउट एनी गोल. ठीक आहे. आता माझा गोल काय आहे, फॉर एक्झाम्पल मला जर माझा एक असं कॅम्पेन डिझाईन करायला सांगितलंय माझ्या मॅनेजरनी, माझ्या बॉसनी, माझ्या कंपनीसाठी किंवा माझ्या क्लायंटसाठी, तर मी काय विचार करेल, सेल्सचा अर्थ काय असतो, जिथे माझा मेन उद्देश आहे प्रोडक्ट विकणे. माझं जर एक फर्निचरचं शॉप आहे, माझ्या फर्निचर शॉपमध्ये 1 लाख लोक येतात रोज आणि वेगवेगळे प्रोडक्ट्स पाहून जातात. काही फायदा आहे का? माझे बॉस माझ्यावर खुश होतील का? नाही. कारण की मला उद्देश काय दिला होता माझ्या बॉसनी, सेल. 1 लाख लोकांपैकी एक जणांनी सुद्धा जर विकत नाही घेतला प्रोडक्ट,
तर माझा बॉस माझ्यावर खुश नाही होणार का? कारण की मी काहीच विकून नाही टाकू शकलो आणि माझा मेन उद्देश होता सेल्सचा. परंतु जर माझा उद्देश असला असता वेब ट्रॅफिकचा किंवा ट्रॅफिकचा, मग काय झालं असतं? येस, माय बॉस विल बी हॅपी. माझा बॉस माझ्यावर किंवा माझा क्लायंट माझ्यावर खुश असेल का? कारण की मी मॅक्सिमम लोकांना अट्रॅक्ट करतोय माझ्या शॉपमध्ये किंवा माझ्या शॉपच्या वेबसाईटवरती. हे त्याचा मिनिंग आहे की वेब ट्रॅफिक म्हणजे काय? माझ्या वेबसाईटवरती किती लोकांना मी अट्रॅक्ट करतोय. तो 1,00,000 व्हिजिटर्स पर डे. जर असे लोक येत आहेत, 1,00,000 पेक्षा जास्त लोक येत आहेत, 1,000 पेक्षा जास्त लोक येत आहेत, 100, 200, 500, 1000 काहीतरी येतात. ठीक आहे. त्याच्या बेसिसवर जर मला डिसाईड करायचं असेल माझं सक्सेस, तर वेब ट्रॅफिक. मग सर सेल्स कधी करावं आणि वेब ट्रॅफिक कधी करावं? हे तर काम आता क्लायंटचं आहे ना सांगणं. आणि जर त्यांनी नाही सांगितलं तर तो उद्देश तरी सांगेल की बघा सर, सगळ्यांना रेव्हेन्यू पाहिजेच असतो. अशी कोणतीच कंपनी नाहीये जी म्हणेल की नाही सर आम्हाला पैसे तर नकोय पण आम्हाला फक्त लोक आमच्या वेबसाईटवर आलेले पाहिजे. असं तर नसतं. रेव्हेन्यू सगळ्यांना पाहिजे असतो कोणत्या ना कोणत्या मार्गाने. माझ्या मागच्या व्हिडिओजमध्ये तुम्ही पाहिलं असेल की मी तुम्हाला अशा काही वेबसाईट्स दाखवल्या होत्या जिथे ट्रॅफिकच जास्त मॅटर करते. कारण की त्यांचा रेव्हेन्यू ट्रॅफिकवरती येतो. जेवढे जास्त लोक वेबसाईटवर व्हिजिट करतील तेवढं जास्त त्यांना इन्कम भेटेल. कसं? सर डिस्प्ले ऍड्स दाखवून. जर मी हिंदुस्तान टाइम्स, इकॉनॉमिक टाइम्स, टाइम्स ऑफ इंडिया, इंडियन एक्सप्रेस अशा वेबसाईट्सवरती गेलो, ट्रॅव्हल ब्लॉग्स, कुकिंग ब्लॉग्स अशा वेबसाईट्सवरती गेलो, तर त्या वेबसाईट्सला तेव्हाच पैसे भेटतात ज्या वेळेस त्यांच्या वेबसाईटवर कोणीतरी व्हिजिट करतं आणि आजूबाजूला दाखवणारे जे डिस्प्ले ऍड्स आहेत ते कस्टमरनी पाहिल्याच्या नंतर गुगल त्यांना पैसे देतं. त्या ऍड्सवर क्लिक केलं, गुगल अजून त्यांना पैसे देतं. ठीक आहे. म्हणजे त्यांचा उद्देश काय आहे? काही प्रोडक्ट विकायचं आहे का त्यांना? नाही, अजिबात नाही. त्यांना फक्त मॅक्सिमम लोक त्यांच्या वेबसाईटवरती आणायचे आहेत, त्यांच्या ऍप्लिकेशनवरती आणायचे आहेत. अशा वेबसाईटसाठी, बिझनेससाठी हे वाला ऑप्शन फार सुंदर आहे. ठीक आहे. तर तुम्हाला तुमचा बिझनेसचा पर्पज समजून घेतलं पाहिजे की मला काय करायचंय. ठीक आहे. माझ्या बिझनेससाठी, माझ्या क्लायंटसाठी काय करायला पाहिजे. स्वच्छंद. स्वच्छंद माझी कंपनी आहे ज्याच्यामध्ये मी सध्या कोर्सेस विकतो. तर मला काय करायचंय? कोर्सेस जर मी फ्री कोर्स ठेवला एखादा, तर त्या केसमध्ये तर मला सेल नको आहे ना, कारण की कोणीच परचेस नाही करणार आहे, काही फ्रीमध्येच आहे. तर त्या केसमध्ये मला काय पाहिजे? वेब ट्रॅफिक पाहिजे फक्त. की फ्रीमध्ये देतोय ना, म्हणजे लोकांनी माझं फक्त वेबसाईट व्हिजिट केली पाहिजे. ऑटोमॅटिकली त्यांना कळेल की अच्छा इथे फ्री कोर्स पण आहे. ते एनरोल करत राहतील. पुढे काय करायचंय हे माझा वेगळा उद्देश आहे. पण अशा गोष्टींना वेब ट्रॅफिक लागते हे मी तुम्हाला सुचवतोय. सेल्स केव्हा लागेल? ज्या वेळेस बिझनेसची अशी स्टेज असते जिथे आता रेव्हेन्यू इम्पॉर्टंट आहे, प्रोडक्ट विकला गेला पाहिजे. फक्त लोक आपल्या शॉपमध्ये येऊन काही फायदा नाहीये. ठीक आहे. आपल्याकडे 2 चॉईस आहेत. माझ्याकडे जर फर्निचरचं दुकान आहे, मी काय करू शकतो? 10,000 लोकांना अट्रॅक्ट करू शकतो वेब ट्रॅफिकच्या कॅम्पेननुसार. माझ्या वेबसाईटवर. दुकान म्हणजे काय? माझं वेबसाईट आहे आपल्या इथे. ठीक आहे. माझी वेबसाईट आहे, सोशल मीडिया पेज आहे, काहीतरी आहे. ठीक आहे. तर सध्या मी माझी वेबसाईट इमॅजिन करतोय. माझ्या वेबसाईटवरती मला 10,000 लोक अट्रॅक्ट करायचे आहेत. तर मला फॉर एक्झाम्पल ₹100 लागतील 10,000 लोक अट्रॅक्ट करायला. फॉर एक्झाम्पल हे मला माहित नाही किती रुपये लागतील, काही नाही लागतील. मी फक्त एक्झाम्पल घेतो, ₹100 लागतील. त्याच केसमध्ये 10,000 लोक आल्याच्या नंतर किती लोक विकत घेतील याची गॅरंटी आहे का? बिलकुल नाही. मी फक्त मॅक्सिमम लोक आले पाहिजे. आणि मला काय वाटतंय की हा ठीक आहे, मॅक्सिमम लोकांना कळेल सुद्धा आणि त्यातल्या त्यात कोणी जर घेतलं तर माझा फायदा सुद्धा होईल. म्हणून मी हे कॅम्पेन रन करतोय. इथे काय होत असतं सेल्स कॅम्पेनमध्ये की माझा उद्देश काय आहे? मी गुगलला काय सांगतोय की मला सेल करून हवाय, प्रोडक्ट विकला गेला पाहिजे. मग गुगल काय करतं? रॅन्डम 10,000 लोक आणण्यापेक्षा ठराविकच 1,000 कस्टमर्स आणतात. ठीक आहे. ठराविक ज्यांची इच्छा असू शकते की तुमच्या वेबसाईटवरचा प्रोडक्ट विकत घेण्याची. म्हणजे माझी वेबसाईट आहे फर्निचर रिलेटेड. जर कोणाला फर्निचर विकत घ्यायचं आहे तर अशा लोकांना तुमच्या ऍड्स दिसणं हे गरजेचं आहे. रेलेव्हंट ऍड्स. मग अशा लोकांनाच दाखवणं म्हणजे गुगलला मेहनत करावी लागेल ना. रॅन्डम 10,000 लोक सापडून आणणं गुगलसाठी काय फार कठीण नाहीये. करोडो लोक वापरतात गुगल, युट्यूब, त्यांची पार्टनर ऍप्लिकेशन, करोडो लोक. तर रॅन्डमली आणायचंय, वेब ट्रॅफिक वापरा. पण जर ठराविक व्यवस्थित आणायचे आहे आणि त्यातल्या त्यात त्या 1,000 लोकांमध्ये सेल आपल्याला करून घ्यायचा आहे, ठीक आहे, तर आपण हा उद्देश सिलेक्ट करणार आहोत सेल्सवाला. पण दोघांमध्ये फरक काय? सर इथे ट्रॅफिक म्हणजे इथं मॅक्सिमम लोक येतील. हा, पण किती लोक जेन्युइन असतील, फर्निचरमध्येच इंटरेस्टेड आहे ते माहित नाही सर आपल्याला. ठीक आहे. इथे काय?
कमी लोक येतील, पण असेच लोक येतील जे सध्या फर्निचरमध्ये इंटरेस्टेड आहेत, फर्निचर परचेसमध्ये. मग ते होलसेलर असतील, रिटेलर्स असतील, ते माहित नाही मला. ठीक आहे, एखादा टीनेजर कोणी जर असा 13-14 इयर्सचा जरी आहे, ठीक आहे, तर तो पण त्याच्या इंस्टाग्रामवर, सॉरी, तो पण त्याच्या गुगलवरती जाऊन सर्च करू शकतो, बघू शकतो की फर्निचर कुठं भेटतं, आणि त्याच्या अकॉर्डिंग त्याला माझी ऍडव्हर्टाइजमेंट गुगल दाखवतंय. ठीक आहे, पण तो परचेस करणार आहे का? नाही. पैसे तर त्याचे आई वडीलच देणार आहेत ना. पण ऍटलिस्ट त्याला ऍडव्हर्टाइजमेंट दाखवणं, कारण की तो इंटरेस्टेड आहे, त्याची फॅमिली कदाचित इंटरेस्टेड असू शकते तो परचेस प्रोडक्ट करण्यासाठी. म्हणून आपण इथे काय करतो, सेल्स नावाचं कॅम्पेन रन करू शकतो. वेबसाईटवर किंवा फोन कॉल्स आणायचे मला, किंवा माझ्या माझ्या स्टोअरची माहिती द्यायची आहे. इथं लिहिलंय ना, ऑनलाईन सेल्स वेबसाईट थ्रू पण येऊ शकतात, ऍप्लिकेशन थ्रू येऊ शकतात, फोन कॉल्सने येऊ शकतात, किंवा त्या लोकांना तुम्ही लोकेशन दाखवू शकता तुमचं, की सिद्धिविनायक फर्निचर स्टोअर्स नाव इन मुंबई, सिद्धिविनायक फर्निचर स्टोअर्स नाव इन दिल्ली, विजिट अस टुडे, असं दाखवू शकता. ठीक आहे. आणि लीड जनरेशन म्हणजे काय आहे, ऍप प्रमोशन काय, हे आपण हळूहळू सगळं काही पाहणार आहोत. ठीक आहे, सगळं काही पाहणार आहोत. वेगवेगळे मी ह्याचे व्हिडिओज बनवणार आहे, ज्याच्यावर गुगल ॲड्सचे सगळ्या कॅम्पेन्सचे उद्देश कोणत्या पर्पजसाठी वापरले जातात उदाहरण देऊन मी तुम्हाला करून दाखवणार आहे. आत्ता माझा उद्देश आहे डिस्प्ले ॲड्स, आपण त्याच्याकडे बोलूयात. मी इथे काय करतो, अवेअरनेस अँड कन्सिडरेशन मध्ये जातो. ठीक आहे, तिथं मला एक अवेअरनेस मध्ये डिस्प्ले ॲड्स नावाची एक गोष्ट दिसते. मी जर सेल्समध्ये गेलो तरी सुद्धा मला इथं डिस्प्ले ॲड्स दिसायला पाहिजे. बघा, दिसलेला आहे. ठीक आहे. मी जर लीड जनरेशनमध्ये गेलो तरी सुद्धा मला इथं डिस्प्ले ॲड्स दिसतंय. वेब ट्रॅफिकमध्ये गेलो तरी सुद्धा डिस्प्ले ॲड दिसतंय. ॲप प्रमोशनमध्ये गेलो, ठीक आहे, इथे तर मला डायरेक्टली आता ॲपचं थोडंसं वेगळं असतं सगळं, प्रमोशन वगैरे, हे आपण नंतर डिस्कस करूया. लोकल स्टोअर व्हिजिट्स, इथे पण एक मिनिट हा, लोकल स्टोअर व्हिजिट्स इथे सुद्धा आपल्याला डिस्प्ले ॲड्स आहेत का अवेलेबल? नाही आहेत. ओके, ठीक आहे. तर म्हणजे कुठे कुठे अवेलेबल आहेत? फक्त सेल्समध्ये आहेत, लीड जनरेशनमध्ये आहेत, वेब ट्रॅफिकमध्ये आहेत, आणि अवेअरनेसमध्ये आहेत. या 4 कॅम्पेनमध्ये माझ्याकडे काय काय आहे? डिस्प्ले ॲड्स आहे. तर डिस्प्ले ॲड्स म्हणजे काय आहे? इथं लिहिलेलं आहे बघा, रीच कस्टमर्स अक्रॉस 3 मिलियन साइट्स अँड ॲप्लिकेशन्स विथ एंगेजिंग क्रिएटिव्ह. म्हणजेच काय, की बाबा 30 लाख वेबसाईट्स पेक्षा जास्त वेबसाईट्स वरती तुमची ऍडव्हर्टाइजमेंट टाकू शकतो आपण, आणि यांच्या पार्टनर ऍप्लिकेशन्स वर सुद्धा टाकू शकतो आपण. तुम्हाला काय करायचंय, तुम्हाला फक्त एक क्रिएटिव्ह बनवायचं. क्रिएटिव्हचा अर्थ काय असतो? डिस्प्ले करण्यासाठीचं एक इमेज, व्हिडिओ, शॉर्ट व्हिडिओ काहीतरी बनवायचं आहे. ठीक आहे, तेवढंच बनवायचं आहे, आणि तुम्हाला फक्त सांगायचं आहे की तुम्ही मला कुठे, कोणत्या लोकेशनमध्ये, कोणत्या एज ग्रुपच्या लोकांना वगैरे दाखवायचं आहे ऍडव्हर्टाइजमेंट. दॅट्स इट. गुगल तुमची हेल्प करेल. ठीक आहे, तर हेच ते बटन आहे जिथून आपल्याला डिस्प्ले ॲड्स दाखवता येत असतात. ठीक आहे, त्यासाठी आपल्याला आपली स्वतःची वेबसाईट लागेल. का आपल्याला वेबसाईट लागेल? कारण की आपण ज्यावेळेस डिस्प्ले ॲड्स कोणालाही दाखवतो, दाखवल्याच्या नंतर जर लोकांनी त्यावर क्लिक केलं, तर क्लिक केल्याच्या नंतर कुठेतरी जावं ना त्यांनी. क्लिक केल्यावर म्हणजे फॉर एक्झाम्पल लिंक्डइन ॲड दाखवतोय, त्यावर क्लिक केलं तुम्ही, लिंक्डइनच्या वेबसाईटवर जावं. टाटाची एखादी नवीन गाडी लॉन्च झाली आहे आणि त्याचं मला डिस्प्ले ॲड दिसतं, तर मी त्यावर क्लिक केलं तर मी टाटाच्या वेबसाईटवरती जावं, महिंद्राच्या वेबसाईटवरती जावं. करेक्ट ना? तसंच मी जर माझ्या क्लायंटसाठी एक डिस्प्ले ॲड रन करणार आहे, तर मी काय करेल, इथे डिस्प्ले सिलेक्ट करेल आणि इथे वेबसाईट कोणाची देईल? माझ्या क्लायंटची वेबसाईट देईल. तर मी माझ्या क्लायंटची वेबसाईट पहिले बनवली पाहिजे आणि नंतर डिस्प्ले ॲड्स बनवले पाहिजे, असा त्याचा अर्थ होतो. ठीक आहे, तर बाकीचं सेशन आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये बघूया, जिथे मी इथं वेबसाईट पण ऍड करून तुम्हाला दाखवेल. ओके, थँक्यू.